गुलगुले म्हटलं की घरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडतात. करायला एकदम सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात आणि चवीला देखील एकदम भन्नाट असे लागतात. तर आज मी तुम्हाला गुळाचं आणि गव्हाच्या पिठाचं परफेक्ट प्रमाण घेऊन गव्हाचे गुलगुले कसे बनवायचे हे सांगणार आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला गुळाचं व्यवस्थित माप घ्यायचं आहे. तर 1 वाटी, सपाट वाटी भरून मी इथे बारीक किसून असा गूळ घेतलेला आहे. बघा, एकदम बारीक असा किसलेला गूळ घेतला आहे. वाटीनेच मोजून घ्यायचा आणि त्याच वाटीने मोजून मी इथे पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे. तर एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला गूळ व्यवस्थित विरघळून घ्यायचा आहे. तर हे जे पाणी आहे गुळाचं ते आपल्याला गरम करायचं नाही आहे, फक्त गूळ जे आहे तो पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गुळाचं एकदम आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे. तो हा जो गूळ आहे तो पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळण्यासाठी 10-15 मिनटं आपण असाच बाजूला ठेवून द्यायचा आहे. आपोआप तो विरघळेल. तोपर्यंत आपण इथे पिठाचं सुद्धा माप मोजून घ्यायचं. तर इथे मी 1 चमचाभर बडीशेप घेतली. ही जी बडीशेप आहे ना, ही आपल्याला बारीक करून टाकायची आहे. तर एका भांड्यामध्ये मी सर्वात अगोदर पीठ घेते. तर ज्या वाटीने गूळ मोजून घेतला होता ना, त्याच वाटीने मी इथे गव्हाचं पीठ घेतलं. तर दाबून पीठ भरलं वाटीमध्ये. 1.5 वाटी मी गव्हाचं पीठ इथे घेतलेलं आहे. नंतर 1 चमचा भरून मी इथे खसखस घेतली. खसखस जी आहे ती कच्चीच इथे घेतली, भाजून वगैरे घ्यायची नाही आहे. आणि पाव चमचा मीठ घेतलं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा इलायची पावडर आणि आपण जी बडीशेप घेतली होती ना 1 चमचा, त्या बडीशेपची 1 चमचा पावडर, असं 3 चमचे मी ते हे पावडर टाकून घेतलेलं आहे चवीसाठी. आणि त्यानंतर पाव चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे. खाण्याचा सोडा टाकल्यानंतर गुलगुले जे आहेत ते एकदम हलके फुलके तयार होतात. आणि त्यानंतर गुळाचं जे आपण पाणी करून घेतलं होतं ते पाणी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये टाकून घ्यायचं पिठामध्ये आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. तर सुरुवातीला मी चमच्यानेच मिक्स करून घेते. गुळाचं पाणी जे आहे ते नेहमी गाळूनच घ्यायचं. त्यामध्ये खडा किंवा कचरा असतो. आपण जर असं डायरेक्टच ते पाणी वापरलं गाळून न घेता तर आपले गुलगुले बिघडू शकतात, कचकच लागू शकतात. त्यामुळे शक्यतो गाळूनच घ्यायचं. यानंतर देखील मी पुन्हा पाणी टाकून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी सर्वच पाणी टाकून घेऊन व्यवस्थित मिक्स करून घेते. तर थोडं थोडं प्रमाणामध्ये पाणी टाकलं तर पिठाच्या अजिबात गाठी तयार होत नाहीत. एकदम स्मूथ असं पीठ भिजलं जातं. यानंतर आपण आता मी हाताने मिक्स करून घेते, जेणेकरून पिठाचा जो व्यवस्थित मला गोळा तयार करून घ्यायचा तो व्यवस्थित असा तयार होईल. आणि थोड्याफार जर गाठी तयार झाल्या असतील पिठामध्ये तर त्या देखील मला व्यवस्थित फोडता येतील. तर बघा, अशा पद्धतीने एकदम स्मूथ असं मी पीठ जे आहे ते भिजवून घेतलं. जेवढं आपण पाणी घेतलं होतं ना तेवढ्याच पाण्यामध्ये मी हे जे गव्हाचं पीठ आहे ते भिजवून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने घट्टसरच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे गुलगुल्याचं. यानंतर 10 ते 15 मिनटं हे जे पीठ आहे ते मी असंच भिजवून घेणार आहे. 10-15 मिनटं पीठ जर आपण गुलगुल्याचं भिजवून घेतलं तर गुलगुले जे आहेत ते हलके फुलके होतात, छान होतात, पीठ छान भिजतं. बघा, यानंतर 10-15 मिनटं झालेले आहेत आणि आता लगेचच आपण गुलगुले तयार करून घेणार आहोत. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आपण हात थोडासा पाण्याने ओला करून घ्यायचा, कारण गव्हाचं पीठ जे आहे ते चिकट असतं, हाताला खूप चिकटतं. आणि थोडासा हात ओला करून घेतला की त्यानंतर आपण गुलगुले जे आहेत ते सोडून घ्यायचे तेलामध्ये. तर गुलगुले तेलामध्ये सोडत असताना गॅस जो आहे तो फास्ट ठेवायचा आहे आणि गुलगुले जे आहेत ते जवळजवळ न सोडता थोडा थोडा गॅप ठेवून थोडंसं त्यामध्ये अंतर ठेवून सोडायचे, कारण ते एकमेकाला चिटकू शकतात. गव्हाचं पीठ खूप चिकट असतं. अशा पद्धतीने मी सर्व गुलगुले जे आहेत ते सोडून घेतले आणि त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे आपल्याला तर ती मध्यम ठेवायची. मध्यम गॅसवरच आपल्याला गुलगुले तळून घ्यायचे आहेत, कारण त्यामध्ये पिठामध्ये गूळ टाकलेला आहे आणि गुळामुळे लगेचच त्या गुलगुल्यांना काळा कलर येतो. फास्ट गॅसवर आपण जर हे गुलगुले तळले तर जास्त काळपट होऊ शकतात. त्यामुळे मध्यम फ्लेम ठेवायची आणि व्यवस्थित आपल्याला गुलगुले जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. तर गुलगुले तळल्यानंतर अशा पद्धतीने आपोआप वर येतात. ते व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचे. सर्व बाजूने व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. गव्हाचं पीठ जे आहे ते आतमध्ये कच्चं राहायला नको, व्यवस्थित आतपर्यंत गुलगुले तळले गेले पाहिजेत. अशा पद्धतीनेच डार्क सोनेरी रंग आला आहे बघा. अशा पद्धतीने व्यवस्थित असे गुलगुले तयार झालेत. टम्म असे फुगलेले आहेत. एकदम गोल गरगरीत व्यवस्थित गुलगुले तयार झालेत.
या पद्धतीने जर गुलगुले तुम्ही बनवले ना, तुमचे देखील गुलगुले खूप छान जाळीदार असे तयार होतील आणि 5-6 दिवस आरामात टिकतात. मुलांच्या टिफिनला देखील तुम्ही हा पदार्थ देऊ शकता. खूप सोपी आणि अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.